हेच ते जंगल भावांनो. तर रात्रीच्या टायमाला सगळं काही बंद होतं ते. जर अडकलं भाई तुमचा गेम आहे. हॉर्न मार. चल चल चल. एवढे टर्न भैया हॉर्न मारायला स्पेशल माणूस आपल्याजवळ. जंगलातले प्राणी दिसले. ओ भाई शेर शेर. असं बघून कशाची आठवण येते का, मूवी मध्ये दाखवतो बघा, बंजर पडलेली जमीन असते म्हणजे दुष्काळ पडलं तर त्या टाइप मध्ये असे झाडं उगलेले असते बघा. हे बघा हे गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. थंबनेल बघून समजला असेल तुम्हाला आपण आज कुठे जातोय है ना. आज आपण निघालोय, अरे आज खूप लांब जातोय आपण, 110 किलोमीटर. सरप्राईज आहे. थंबनेल बघितला असेल, समजला असेल तुम्हाला आपण कुठे जातोय तर है ना. चलो फिर करते हैं अपनी जर्नी स्टार्ट. अवतार आज ठीक आहे ना. अरे गाडीवर आहे भावा, थोडा अवतार खराब होणारच झाला. अजून तर खूप लांब जायचं आहे. आज उशीर झालाय आपल्याला. किती वाजले? 11 वाजले ना बे. आज 11 वाजले भावा. घरून 4-5 शिव्या घालल्यात. मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. उशीर केला त्याच्यामुळं. आता बघू, लवकरात लवकर पोहोचू आपण. आणि यावेळेस ब्लॉग शूट भारी होणार आहे, तर शेवटपर्यंत बघा. ओके चलो मिलते हैं आगे हायवे पे. फायनली आपण आलोय हायवेवर. हा हायवे आहे बुलढाणा संभाजीनगर हायवे. आता काय याचं पेट्रोल पंप, पेट्रोल फिलअप केलं की लगेच बुर्र कवर करायचं आपल्याला फास्ट. खूप फास्ट कवर केलं आपण. 15 किलोमीटर जास्तीत जास्त 10 मिनटं झालं ते. 10 मिनटामध्ये. चलो पेट्रोल टाकू आणि लगेच निघू. भाई आपण टाकलंय आता पेट्रोल जवळपास. हे बघा अर्धी टांकी. आता इथून निघू आपण. आता 15 किलोमीटर म्हणलं. किती राहिलं बे? जवळपास 95 किलोमीटर राहिलं असं. लवकरात लवकर कव्हर करू. आज तुम्हाला माहित असेल आज आहे कर आणि काय पोंगल. पोंगल बोलता का याला? मला आलं होतं ते कॅलेंडरमध्ये, तिथं पोंगल होतं. आज तो दिवस आहे. बघू आज म्हणजे आज काय बोलतात सकाळी सकाळी की यार भाई आज करायचा दिवस आहे, नको कटकट लाव रे पाठीमागं. तसं पण आपल्या पाठीमागं बसलेला आज दिनेश भाई आहे, दिसतोय का? तिनेच केले सकाळी सकाळी भांडणं. त्याला यायचं होतं माझ्यासोबत. ते म्हणे भैया मला पण तुझ्यासोबत ब्लॉगमध्ये इन्व्हॉल्व कर. तो आज जॉईन झाला आहे आपल्याला. चला अजून इथून बुलढाणा 30 किलोमीटर आहे. बुलढाण्यानंतर खामगाव साईड आपल्याला. मग नंतर कुठं जायचं आहे हे सरप्राईज आहे. तर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला शेवटला समजलंच की आपण कुठं जातोय आज. तर निकलते फिर फास्ट. भावांनो आपल्या रूटचा सगळ्यात पहिला घाट लागलाय आपल्याला. आय थिंक 2 घाट लागणार आहेत ह्या रूटमध्ये आपल्याला. बघू तसं पण, कारण आता आपण ज्या ठिकाणी जातोय सरप्राईज प्लॅन आपला ज्या ठिकाणचा आहे. मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम म्हणजे लहान होतो तेव्हा काही कळत नव्हतं. फक्त एवढं कळत होतं की आपण ह्या ठिकाणी गेलेलो आहे पहिले. तेव्हा रूट पण माहीत नव्हता मला कोणता आहे, कसं आहे, काय आहे. आज फर्स्ट टाईम जातोय गुगलच्या मदतीनं. गेल्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी दुसरा गुगल होता जो आप पाठीमाग बसला आहे, त्याला पण काही माहीत नाही आहे. हालाकी तो ड्रायव्हर आहे. तू अशा ड्रायव्हरवर त्याला सर्वात पहिला शूट इथनं झाला होता या मंदिरापासून. हे बघा हे मर्दडी माता मंदिर. आपल्या व्लॉग म्हणजे आपल्या चॅनलची सुरुवात ह्याच व्लॉगपासून झालेली आहे, मर्दडी माता मंदिरपासून.
सर्वात पहिला शूट आपण हाच घेतला होता ते भाई मजा तर खूप येते आज, खूप मजा आहे. आता आम्ही थोडी कंटिन्यू सोबत असणार, मित्र आज पण सोबत आहे. आणि तसंच मित्र, जर तुम्ही मित्र असाल तर कंटिन्यू सोबत राहा, कारण साथ सोड नका. कारण आपल्या लोकांना आपल्या लोकांची साथ असते. आवाजाचा सगळा धिंगाणा झालेला असेल आपल्या. भाई नशीब एवढा गाडू ना माझा, माईक घेतला तो पण खराब निघला. नशीबच घाण आहे. बस ना आता का उडून जातो, हात घेणं जवळ, माग उडाला का ठोकल ना आपल्याला. ह्या दुनियात फक्त माहिती का, एकमेव गोष्ट म्हणजे दोस्ती. सगळ्यात जास्त टिकणारी म्हणजे दोस्ती आहे. प्रेम प्रेम घोडे लावून टाकता भैया. त्या गोष्टीत पडू नका. अनुभवाचे बोल दोघं पण सांगू आम्ही तुम्हाला. ह्या गोष्टी काही नाही. प्रेमापेक्षा जास्त लोकांना पैसा महत्वाचा असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि पैसा कमवा, बस एकच ध्येय ठेवा, पैसा 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 पैसा. बस एकच गोल ठेवा लाईफ मध्ये, पैसा कमवायचा आहे, दुसरं काहीच नाही. कारण हे फालतू गोष्टी आहे. आणि हा, जर ठोकर लागून पण तर तुम्ही सुधरत नसाल ना, तर तुमच्या एवढं नालायक आणि मूर्ख माणूस कोणीच नाहीये. अजून पण सांगतोय, जर शेजारच्याला ठोकर लागली आणि तरी तुम्ही त्याचं बघून सावध चालत नाहीये, तर तुमच्या एवढा लाईफ मध्ये म्हणजे मूर्ख आणि नालायक व्यक्ती कोणीच नाहीये, एवढं लक्षात ठेवा. फायनली आपण कव्हर केलंय 30 किलोमीटर आणि आपण इंटर होतोय बुलढाणा डिस्ट्रिक्ट, म्हणजे सॉरी प्रॉपर बुलढाण्यामध्ये. बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे आपल्या गावापासून फक्त 15 किलोमीटरमध्ये, 15 नाही बे, नाही 3 ते 4 किलोमीटरमध्ये आपण डायरेक्ट डिस्ट्रिक्ट चेंज करू शकतो. सगळीकडे तसंच आहे आम्हाला. माझ्या घरापासून एक जास्तीत जास्त 10 किंवा 15 किलोमीटरच्या आतमध्ये जिल्हा बदल होऊन जाते. कारण मला संभाजीनगर पण डिस्ट्रिक्ट जवळ पडतं. जवळ म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जायचं असलं, शेजारचं गाव त्या जिल्ह्यामध्ये, आणि लेफ्ट साईडला गेलं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये. हे देखो बुलढाणा आपलं स्वागत करत आहे. धन्यवाद बुलढाणा. MH28 धन्यवाद. सुंदर, अतिशय सुंदर. माझा महाराष्ट्र सुंदर आहे. आणि हा, कोणाला प्रमोशन करायचं असेल, महाराष्ट्रामधून असेल, तर इथे फ्रीमध्ये प्रमोशन केल्या जाईल. आपल्या लोकांचं सगळ्यांचं फ्रीमध्ये प्रमोशन असणार आहे. तर बिंदास बोला, तुमचा भाऊ आहे. इन्स्टाला DM करा, तेजस पाटील लक्कस DM करा. तुमचं फ्रीमध्ये प्रमोशन केल्या जाईल, महाराष्ट्रामधून असाल तरच. ओके, जय महाराष्ट्र. भावांनो, हे बघा छत्रपती शिवाजी महाराज डायरेक्ट किल्ल्या टाईप केलंय भावांनो. एवढं भारी ना. अजून त्याचं बाकी आहे, उद्घाटन वगैरे व्हायचं बाकी आहे. झालं तर आपण नक्की येणार इथं बघायला. आपल्यासोबत असलेला दिनेशला आज कपडे घ्यायचे होते, त्यासाठी आपण कपडे दुकानात आलोय. कपडे घेऊ आणि लगेच लवकरात लवकर निघू. ड्रेस वगैरे घेतला आम्ही आणि आता निघतोय, लागलोय आपल्या रस्त्याला. हे बघा ड्रेस, ब्लॅक शर्ट, माय फेवरेट कलर आहे ब्लॅक. हाच कलरचा घेऊन दिलाय त्याला. आता लागलोय आपण आपल्या रस्त्याला, बघू. सरळ जायचंय का आपल्याला? बरं ठीक आहे, टर्न आहे मित्रांनो. मोबाईल ठेवतोय. थांबलोय आम्ही नाश्ता करण्यासाठी. नाश्ता तयार नाही होतो एवढं. आणि अजून जायचं आहे. हा घाट दिसतोय का तुम्हाला? इथं बघा दिसतंय, इकडे हे रात्रीचे किती वाजता बंद होतं? रात्री 10 वाजता बंद. 10 वाजता बंद होतं. आपल्याला लवकरात लवकर वापस यावं लागेल, नाहीतर आपण जंगलामध्ये पडलेलो. दोन्ही साईडनं बंद होते. दोन्ही साईडनं बंद होतो. आणि जर असं झालं त्याला जंगला सोडून देऊ आणि आपण रिटर्न येऊ. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू.
एक नंबर काम होईल ते. फिलहाल नाश्ता टाइम. सगळ्यात इम्पॉर्टंट चहा घेतली. शेफ क्लोज यासाठी पुण्यातली पहिली चहा. ज्ञानगंगा अभयारण्य झालं मी जंगल स्टार्ट. आपली गाडी आली पुढून. हेच ते जंगल भावांनो. तिथं रात्रीच्या टायमाला सगळं काही बंद होऊन जातंय. ह्याच्यात जर अडकलं भाई तुमचा गेम आहे. आणि मोटरसायकलचा प्रवास पण तिथं खूप धोकेदायक आहे. आणि रात्रीचं तर अवघड आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडं लवकर जायचं आहे. लवकर यायचा प्रयत्न करू आपण. कारण रात्रीच्या टायमामध्ये या जंगलामध्ये थांबायचंच नाही आपल्याला. म्हणजे हा आपल्या प्रवासामधला हा दुसरा घाटच धरून झाला तुम्ही. हा हे जंगल अभयारण्य खूप भारी आहे. झाडे लावा झाडे जगवाय. ते मागे गेले बघा तिथं प्राणी आहे. रात्रीचा प्रवास करू नये. तरी पण आपली गाडी थोडी फास्ट ठेवणार आहे मी. बाप हे बघा इथं पण दिलंय प्राण्यांना खाण्यास काही दिलं तर 25,000 रुपयाचा दंड आहे. भाई आम्ही खाण्यासाठी तर काही आणलं नाही प्राण्यांना. जर 25,000 रुपये दंड द्यायचं काम नाही पडलं मी माझ्या मित्राला ठेवून देईल. मी निघून जाईल. त्यांना जागी प्राण्याची पोटी बिटी उचलायला याला ठेवून घ्या. खोपडी तोड झाले. मी निघून जाईल. दॅट्स अ फ्रेंडशिप. याशिवाय मजाच नाही फ्रेंडशिपची. याला ठेवून द्यायचं निघून जायचं. वारे 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 रोड. बाबा हे बघ हॉर्न मार. चल चल चल. एवढे टर्न भैया हॉर्न मारायला स्पेशल माणूस आहे आपल्याजवळ. हा भाई टर्न आला का हॉर्न मारायची. ओके फक्त हँडल नको आणू भाई. हॉर्न बजा बजा. ओके ओके समजला ना समोरच्या पुढून लोक आले. यू चलो हॉर्न हॉर्न. राईट 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 राईट. अबे साईडला घे उघडी घे भाई. हॉर्न बजा बजा. ओके भाई जंगलातले प्राणी दिसले. जंगलातले प्राणी दिसले. ओ भाई शेर शेर. असं बघून कशाची आठवण येते का. मूवीमध्ये दाखवतो बघा बंजर पडलेली जमीन असते म्हणजे दुष्काळ पडलं तर त्या टाईपमध्ये असे झाडं उगलेले असते बघा. हे बघा सेम त्या साईडनं पण तसंच आहे बघा. आपलं अजून आणखी 18 किलोमीटर जायचं समोर. चला निघू आपण लवकरच. बेट बाई चल. आपल्या मंजिलचं आपण खूप काही जवळ आलोय आता. तरी सरप्राईज आहे. ज्यांना समजलं असेल त्याला समजून गेला असेल.
बघा. आणि हा व्लॉग जास्त मोठा होईल त्या कारणामुळे आपण पार्ट 2 पण आणणार आहे याचा. जाणे येण्याचा नाही, स्पॉट आहे आपला एक. तुम्ही समजताल की जाणे येण्याचाच एक व्हिडिओ नाही. आपण इथं आलेलो आहे विशेष कारणासाठी. विशेष कारण तुम्हाला माहिती आहे काय असेल. आता इथून थोडेच दूर आहे आपलं मंजिल. आलं की मग नंतर बघू. आणि हा आपला छोटा भाऊ भेटतोय समोर. त्याला भेटल्यानंतर मग आपला व्लॉग तसं बोलतो मी तुम्हाला समोर गेल्यावरती. हाय गाईज, फायनली पोहोचलो आपण शेगाव इथे. हे आलं छोट्या भावाच्या रूमवर. तुम्हाला बोललो होतो मी त्याच्या रूमवर आलो आहे. आता इथं करायचं आपल्याला आराम. आणि हा विशेष म्हणजे आपला सेकंड पार्ट येतो आहे. सेकंड पार्टमध्ये ज्या कामासाठी आलो आहे ते काम होणार आहे सेकंड पार्टमध्ये. आणि हा व्लॉग आपण इथंच स्टॉप करतो आहे. आणि सेकंड व्लॉग नक्की बघा. तिथंच आपण ज्या कामासाठी आलो आहे ते मेन तिथंच आहे. ओके, भेटू दुसऱ्या पार्टमध्ये.